खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा. राज्य शासनाकडून सुधारित नियमांचा मसुदा प्रसिद्ध. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असून त्याबाबतची अधिसूचना 3 मार्च 2023 रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नवीन सुधारणांमुळे खासगी शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन लागू. या अधिसूचनेनुसार प्रस्तावित सुधारित वेतनश्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्याचे नियोजित आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध पदांसाठी सुधारित वेतन मॅट्रिक्समधील स्तर निश्चित करण्यात आले आहेत. महत्त्वाची पदे आणि प्रस्तावित वेतन स्तर एस लेव्हल. राजपत्रात नमूद केल्यानुसार काही प्रमुख पदांची वेतनश्रेणी खालीलप्रमाणे असेल. प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांसाठी S14 38,600 1,22,800 आणि निवड श्रेणीसाठी S17 47,600 1,51,100 पर्यंत वेतन निश्चित करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी S17 तर वरिष्ठ श्रेणीसाठी S22 60,000 1,90,800 ही वेतन श्रेणी प्रस्तावित आहे. उच्च माध्यमिक शिक्षक, पदव्युत्तर पदवीधर MA MSc अधिक BEd शिक्षकांसाठी S16 44,900 1,42,400 आणि वरिष्ठ श्रेणीसाठी S20 56,100 1,77,500 स्तर देण्यात आला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ लिपिकासाठी S6 19,900 63,200 तर शिपाई पदासाठी S1 15,000 47,600 ही वेतन श्रेणी प्रस्तावित आहे. 2019 ची अधिसूचना मागे. शासनाने यापूर्वी 4 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केलेली सुधारित नियमांची मसुदा अधिसूचना आता अधिकृतपणे मागे घेतली आहे. त्या प्रस्तावात बदल करून आता हा नवीन सुधारणा नियम 2023 चा मसुदा जाहीर करण्यात आला आहे. हरकती व सूचनांसाठी आवाहन. या नियमांच्या मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीला काही हरकती किंवा सूचना नोंदवायच्या असल्यास त्यांनी 3 एप्रिल 2023 पूर्वी प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर शासन या मसुद्यावर अंतिम विचार करेल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.